तर मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे। आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे। यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली आहे आणि व्यासपीठासह आसन व्यवस्था नेमकी कशी आहे याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। महाराष्ट्राचा महाशपथविधी सोहळा आज संपन्न होतोय। यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती जय्यत तयारी करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज शपथ घेणार आहेत। कशा पद्धतीची तयारी आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये। हा जो भव्य शामियाना उभारण्यात आलेला आहे तो अर्थातच आज महाराष्ट्राचं सरकार या आझाद मैदानावरती स्थापन होणार आहे आणि याच भव्य व्यासपीठावरती शपथविधी होणार आहे। अर्थातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याच व्यासपीठावरनं शपथ घेणार आहेत। या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील काही महत्त्वाच्या व्यक्ती त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर राज्यातील देशातील साधू संतांना देखील या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आले आणि त्यांच्यासाठी ही आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते यांना देखील निमंत्रित करण्यात आले आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना देखील निमंत्रित करण्यात आलेले आहे। त्यामुळे या लाडक्या बहिणींसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे नागरिक महाराष्ट्राचे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जागोजागी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। कुणाचीही नागरिकांची गैरसोय होऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे। एकूणच महाराष्ट्रात आज महायुतीचं सरकार बनायला जातोय आणि या महाशपथविधी सोहळ्याची जी जय्यत तयारी आहे यासाठी महाराष्ट्र नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक गर्दी करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।